नमस्कार. आज आपण न्यूमरोलॉजीमध्ये एका वेगळ्या केस स्टडीचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या केस स्टडी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. या अगोदर सलमान खान, शाहरुख खान, यश चोपडा, महेंद्र सिंग धोनी या सगळ्यांच्या केस स्टडी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. केस स्टडी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचं रिझन एकच आहे की तुम्हाला न्यूमरोलॉजी ही कशी वर्क करत असते आपल्या लाईफमध्ये हे सांगण्याचा माझा प्रयत्न. तर आजची केस स्टडी जी आहे ती रोहित शर्मावरती. रोहित शर्माची बर्थडेट आहे 30 एप्रिल 1987. 30 एप्रिल 1987 याचा मुलांक नंबर येतोय रोहित शर्माचा 3 आणि भाग्यांक काढण्यासाठी आपण काय पद्धत वापरतो तर सगळ्या बर्थडेटची टोटल करतो. तर सगळ्या बर्थडेटची टोटल करा तर तुम्हाला त्याचा भाग्यांक मिळेल. त्याची बर्थडेटची टोटल येते 32 वरती 32, 3 आणि 2 5. तर भाग्यांक येतो रोहित शर्माचा 5. तर मुलांक नंबर 3, भाग्यांक 5. आता राहिली एक गोष्ट ती म्हणजे सनसाइन. तर सनसाइन साठी तुम्हाला सनसाइन जो डेटचा चार्ट असतो त्याच्यामध्ये चेक करा 30 एप्रिल कुठे येते. तर 30 एप्रिल ही टॉरस साइन मध्ये येते. तर टॉरस साइनचा ओनर आहे, प्लॅनेट आहे शुक्र आणि शुक्राचा नंबर आहे 6. म्हणजे 6 नंबर सुद्धा रोहित शर्माच्या लाईफमध्ये वर्क करताना दिसेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता 3 नंबर समोर आलेले आहेत, मुलांक 3, भाग्यांक 5 आणि सनसाइन 6. तर आता तुम्ही कसं याचं कॉम्बिनेशन घेणार. 3 आणि 6 एकाच फॅमिलीतील नंबर आहेत. 3, 6 आणि 9 हे एकाच फॅमिलीत येतात. तर हे 3 नंबर तर वर्क करणारच आहेत रोहित शर्माच्या लाईफमध्ये. कोणते 3 नंबर. 3, 6, 9. का. कारण मुलांक 3 आणि सनसाइनचा 6 आणि 9 त्यांच्याबरोबर काम करताना दिसणार कारण ते एकाच फॅमिलीत येतात. तसंच आता राहिला भाग्यांक 5. भाग्यांक 5 बरोबर कोणता नंबर वर्क करणार तर 8. कारण ते एकाच फॅमिलीतील नंबर आहेत. परंतु एक गोष्ट इथे अजून एक लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा 8 येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला एक नंबर सुद्धा घ्यावा लागणार कारण 8 बरोबर 1 चे इव्हेंट होताना दिसतात. म्हणजे आता रोहित शर्माच्या लाईफमध्ये तुम्हाला किती नंबर वर्क करताना दिसणार आहेत तर 3, 6, 9 ही एक फॅमिली आणि दुसरी फॅमिली कोणती येते 5, 8 आणि 1. हे 6 नंबर रोहित शर्माच्या लाईफमध्ये वर्क करणार आहेत. आता त्याच्या पुढे जाऊया थोडंसं. आता सुरू करूयात रोहित शर्माच्या क्रिकेटच्या लाईफमध्ये कसे इव्हेंट झाले. तर सुरुवातीला बघा रोहित शर्माने T20 आणि 50-50 ODI मध्ये जे पदार्पण केलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ते इयर होतं 2007. तुम्हाला इंटरनेटवरती सहज हा डेटा अवेलेबल होईल, तुम्ही सुद्धा क्रॉस चेक करू शकता. 2007ला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता 2007 ची टोटल करा. 2 आणि 7 9. मी आताच तुम्हाला सांगितलं इव्हेंट देणारे नंबर कोणते होते 3, 6, 9. त्याच्यामध्ये हा 9 आला. त्याच्या पुढे जाऊयात. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहित शर्माने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे पदार्पण केलं ते इयर होतं 2013. आता 2013चा सिंगल डिजिट काढा. 2 + 1 + 3 ची टोटल करा ती 6 वरती येते. आता परत एकदा बघा 3, 6, 9 या फॅमिलीमधूनच हा नंबर आला. इथे सुद्धा वर्क केलं. तसंच आता एखाद्या व्यक्तीने म्हणजे आता रोहित शर्माच्या बाबतीत आपण बोलतो तर त्याच्या क्रिकेटमधल्या जे सक्सेस आहे ते पण बघूयात कोणत्या इयरला मिळाला. तर हे पदार्पण तर झालं त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी सुरुवात केली. तर त्याला आता इंडियाच्या बाबतीत जर विचार केला, IPLचा विचार आपण नंतर करू. इंडियाच्या बाबतीत जर विचार केला तर इंडियाला रोहित शर्माने 2 ट्रॉफी दिल्या ICCच्या. सर्वात पहिली ट्रॉफी मिळाली ती म्हणजे T20 वर्ल्ड कप त्याने जिंकून दिला रोहित शर्माने. ते इयर कोणतं होतं 2024. आता 2024 ची टोटल करा. 2 आणि 2 4 आणि 4 8. म्हणजे सिंगल डिजिट आपल्याला काढायचा 8 वरती येतो. आता 8 हा नंबर त्याच्या भाग्यांकाच्या फॅमिलीमधला नंबर आहे. 5 ला 8 चालतो आणि 1 सुद्धा येतो. तर इथे 8 ने वर्क केलं. त्याच्या भाग्यांकाच्या फॅमिली नंबर बरोबर त्याने काम केलं. आता पुढे जाऊया. 2025ला रोहित शर्माने आपल्याला ICCची चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली. आता त्या इयरची टोटल करा 2025 ची. 2 आणि 2 4 आणि 5 9. 9 ने इथे वर्क केलं. आता ह्या 9 कुठे येतोय तर मुलांक आणि सनसाइनच्या फॅमिली मधला नंबर आहे. बघा मुलांक 3, सनसाइन 6 आणि ह्या इयरची टोटल 9 होती. त्याच्यामुळे इथे तुम्हाला रिझल्ट येताना दिसला. न्यूमरोलॉजीने इथे वर्क केला. आता आपण IPL मध्ये रोहित शर्माला कोणत्या इयरमध्ये सक्सेस मिळालाय ना ते आपण क्रॉस चेक करूयात. तर IPL मध्ये रोहित शर्माला 2013ला जेव्हा मुंबई इंडियन्स खूप स्ट्रगल करत होती आणि त्यांनी नंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कॅप्टन केलं आणि त्याच्यानंतर त्यांना सक्सेस मिळायला सुरुवात झाली. तर रोहित शर्माने 2013ला पहिली IPL ट्रॉफी मुंबई इंडियन्सला जिंकून दिली. आता 2013ची टोटल करा ती 6 वरती येते आणि ती त्याच्या सनसाइनला मॅच झाली. 3, 6, 9 ची फॅमिली बऱ्याच वेळेला रोहित शर्मा बरोबर वर्क करताना दिसते. तसंच त्याच्यानंतर 2015ची टोटल करा. 2 आणि 1 3 आणि 5 8. तिथे भाग्यांकाबरोबर त्याने मॅच केलं. 5 हा भाग्यांक त्याला 8 चालतो. त्याच्यानंतर बघा 2017, 19, 2020 अशा त्याने जवळपास 5 ट्रॉफी IPL ट्रॉफी मुंबई इंडियन्सला रोहित शर्माने जिंकून दिलेल्या आहेत.
आता इथे लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एखाद्या फ्रँचायझीचा विचार करतो तेव्हा कॅप्टनची पण बर्थ डेट विचारात घेतली पाहिजे आणि जो फ्रँचायझी ओनर असतो त्या फ्रँचायझी ओनरची पण बर्थ डेट लक्षात घेतली पाहिजे. कधी कधी असं होऊ शकतं एखादा इयरला फ्रँचायझी ओनरच्या बर्थ डेटने सुद्धा कॅल्क्युलेट करायला लागू शकतं. इतकं न्यूमरॉलॉजीमध्ये सहज सोपं नाहीये. बऱ्याच गोष्टींचा विचार न्यूमरॉलॉजी अंकशास्त्रात आपल्याला करावा लागतो. तुम्हाला ही केस स्टडी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.